नमस्कार. पुन्हा एकदा मी तुमच्या समोर नवीन रेसिपी घेऊन आले आहे. सिंधी पद्धतीची मेथीची भाजी. मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. बटाटा सोलून चिरून पाण्यामध्ये ठेवला आहे जेणेकरून काळा पडायला नको. एक टोमॅटो चिरला आहे. हे जिरं, तेल आणि हे मसाले भाजीमध्ये घालणे. मला एक सांगायचं आहे की जेवढ्या काही पालेभाज्या आहेत त्या लोखंडी कढईमध्येच करायच्या, लोखंडाच्या भांड्यामध्ये, जेणेकरून त्याच्यातलं जे लोह आहे ते आपल्या शरीराला उपयुक्त असतं. आता मी तेल हे करते. दोन मोठे चमचे तेल. त्यानंतर तेल गरम झालं की जिरं घालायचं. आता हिंग घालायचं त्याच्यात. जिरं जरा तडतडलं की हळद घालायची, अर्धा टीस्पून. आणि मग हा एक चिरलेला टोमॅटो, हा जो भिजत ठेवलेला बटाटा घालायचा. थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून बटाटा थोडासा शिजला पाहिजे. इथे मी मिठाचा अंदाज सांगत नाही आहे, 1 टीस्पून पाहिजे की किती. फक्त तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला जेवढं जमतं मीठ तेवढं तुम्ही घालू शकता. आता ह्याच्यामध्ये थोडा बटाटा शिजला आहे, तर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. हे सर्व चांगले मिक्स करायचे मसाले. आणि मग भाजी मिक्स करायची. ही सर्व भाजी एकत्र मिक्स करायची जेणेकरून सगळ्या भाजीमध्ये बटाटा टोमॅटो मिक्स व्हायला पाहिजे. सर्व भाज्या बटाटी टोमॅटो आणि मेथी सर्व मिक्स झाल्यावर मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण पालेभाज्या पाणी सोडतात, कारण आपला बटाटा शिजायला पाहिजे अजून, म्हणून पाणी घालायचे. आता ही भाजी रेडी टू सर्व झालेली आहे. ही आता आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे भाजी. ही भाजी फुलके, भाकरी, चपाती ह्याच्यासोबत खाऊ शकता.